जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 26 जूनचं प्रवचन. नियम थोडा करावा पण तो शाश्वताचा असावा. ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो आणि त्या झाडाकडे जास्त लक्ष पुरवतो. परंतु जे झाड वाढू नये असे वाटते किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावे म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून आपण त्याच्या भोवती कुंपण घालावे लागते, त्याप्रमाणे परमार्थ हा कुंपणातच ठेवावा. तो जितका गुप्त राहील तितका चांगला. त्याचे दर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते. म्हणून परमार्थ हा कोणाच्याही न कळत परंतु अत्यंत आवडीने करावा. झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे कोणी रोज उकरून पाहत नाही. त्याप्रमाणे अनुभवाच्या आणि प्रचितीच्या मागे न लागता झाड लावल्यावर ते किती वाढले हे कोणी रोज उकरून पाहत नाही. त्याप्रमाणे अनुभवाच्या आणि प्रचितीच्या मागे लागू नका, त्यामुळे प्रगती खुंटेल. हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात, कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले. परमार्थात नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा, म्हणजे जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा. जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यान मार्ग साधतो. हा मार्ग फार थोरांचा आहे. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो. त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण 5 वर्षे सुद्धा जातील आणि त्याच्या देहाला काहीही होणार नाही. आपल्यासारख्याला साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम, दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनात उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय. या तिन्हीमुळे देहाचा विसर पडतो. द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्याचा आनंद असतो हेही खरे. साधे मधमाशांचेच उदाहरण घ्या. त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर तो पोळ्यात एकत्र करतात. अशा एकत्र झालेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे. अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत म्हणजे एक राम पाहायला शिकावे. आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्ये राम पाहून प्रत्येक कृती ही रामाचीच आहे असे समजावे. स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वतःचाच म्हणजे देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही. आणि हा देहाचा विसर राममय सृष्टी झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा. परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. इस प्रवचन में कहा गया है कि नियम बनाइए, थोड़ा सा ही बनाइए, लेकिन वो शाश्वत नियम बनाइए, हमेशा के लिए बनाइए. नामस्मरण करना है 5 मिनट भी कीजिए, लेकिन रोज कीजिए. नियम अगर ठीक से हम लोग पालन करते हैं तो हमें अपने आप ही भगवान के प्रति प्रेम आ जाएगा और हमें शाश्वत आनंद मिलना शुरू हो जाएगा. एक प्रकार से महाराज को जो ये रहते हैं ना, मतलब एडिक्टेड व्यसनी लोग रहते हैं ना, वो अच्छे लगते हैं क्योंकि वो हट से कुछ भी करके अपने को जो चाहिए वो पा लेते हैं. वैसे अगर उनका ध्यान भगवान की तरफ सिर्फ घुमाना है तो भगवान को भी उतने ही जल्दी प्राप्त कर लेंगे जैसे अपने हट को प्राप्त करते हैं. उसी तरह प्रपंच से अपना दिल थोड़ा सा निकाल कर परमार्थ की तरफ लगाकर भगवान का नामस्मरण करके हमें भगवत प्राप्ति की तरफ आगे बढ़ना है. तो नामस्मरण कीजिए, खुश रहिए. श्री राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम.